तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव राहुल. तर स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. आज आपण एका रोस्टरविषयी बोलणार आहे, ज्याचं नाव आहे अनमोल कोळी. अरे काय का असं जाऊ तिकडं. विषय असा आहे की याने आत्ता एक व्हिडिओ बनवला आहे, रोस्ट व्हिडिओ बनवला आहे याने आत्ता एक. आणि त्याच्यामध्ये यांनी बऱ्याच जणाला ट्रोल केले, रोस्ट केले. ठीक आहे. आता ते बाकीचे रील स्टार असतील, बाकीचे काय असतील, ते आपल्याला काही घेणदेण नाही. ते रोस्टच नाही तर ते बिलकुल हाणाच्या लायकीचे, तर त्याच्यावर आपल्याला काही घेणदेण नाही. पण यांनी दिव्याताई शिंदे यांना पण त्या व्हिडिओमध्ये घेतले आणि तिला पण ट्रोल केले, रोस्ट केले. तर तिच्याविषयी हा काय बोलतो आहे की दिव्या शिंदे, तू चुकलीस तर मान्य कर, तुला बिग बॉसमधून बाहेर काढ आहे. जे रिअल आंबेडकरवादी आहे ते तुला कधी सपोर्ट करणार नाही, असं त्या व्हिडिओमध्ये असं हा बोलला आहे. तिला म्हणजे थोडक्यात ट्रोलच केले, रोस्टच केले. ती धमकीच देत होती, स्वतः कबुलती मध्ये. लवकर सॉरी म्हटलं असतं तर काय झालं असतं. तू राकेश भाऊ समजत होता, बिग बॉस वाले समजत होते. एक दिवस टाइम देऊन सुद्धा तिला पश्चाताप काय वाटला नाही. शेवटी जेव्हा बिग बॉसने तिला बाहेर बोलवलं तेव्हा जाऊन ती सॉरी म्हटली. काहीच गरज नव्हती एवढे ॲडव्हान्स ठेवायची. ज्या गोष्टीचं वाईट वाटलं पाहिजे त्याचा तुम्ही अभिमान काय करताय. बिग बॉसच्या घरामध्ये जीवे मारायची धमकी दिली तिने. कुठल्या देशद्रोही आतंकवादी विरुद्ध लढायला आपली तलवार घेऊन ती. यांनी जो व्हिडिओ बनवलाय, हा व्हिडिओ यांनी अर्ध्या खऱ्यावर व्हिडिओ बनवला आहे. ठीक आहे. म्हणजे याला फक्त अर्ध खरंच कळलं आहे, पूर्ण खरं काय आहे हे कळलंच नाही. आणि अर्ध खरं हे खोट्यापेक्षा सुद्धा खूप वाईट असते. अर्ध खरं हे खोट्यापेक्षा खूप वाईट असते. आणि हे जे लोक आहे हे रोस्टर तर जाऊ दे तिकडं, पण बाहेर लोक पण हे चर्चा करतात की बाबा असं आहे का नाही. बाहेर पण लोक हे चर्चा करतात आणि त्यांना कळलेलं जे खरं आहे ते अर्धच खरं आहे. पूर्ण खरं ते जाणूनच घेतलं नाही. आणि पूर्ण खरं दिव्या शिंदे ही बिग बॉसमधून बाहेर आल्यावर तिनं जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा तिनं पूर्ण म्हणजे काय झालं ते पूर्ण क्लिअर केलं त्या व्हिडिओमध्ये. मला हेच म्हणायचं आहे की तुम्ही तो व्हिडिओ बघा, तिचं काय म्हणणं आहे ते ऐका. बिग बॉसमध्ये आपल्याला टी व्हीवरती जे अर्ध खरंच दाखवलं आहे हे अर्धच खरं आहे. फक्त पूर्ण खरं तिनं जे काय घडलं आहे, जे काय झालं आहे ते तिनं बाहेर आल्यावर पत्रकार परिषदमध्ये बाहेर आल्यावर तिनं ते पूर्ण क्लिअर केलं आहे. दिव्या शिंदे बिग बॉसमधून बाहेर आल्यावर तिनं एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्याच्यामध्ये तिनं बरंच काही सांगितलं जे आतमध्ये आपल्याला नाही दाखवलं. 24 तासाचे फुटेज बिग बॉसमधले आपल्याला फक्त 1 घंट्याचे फुटेज दाखवतात. तर आपल्याला काय माहिती की 24 तासामध्ये काय झालं आहे. तर हे तिला माहिती, कारण की तिथून आली ती, तर हे तिला माहिती. म्हणजे आपल्याला जे टी व्हीवर दाखवलं नाही हे तिनं त्या पत्रकार परिषदमध्ये सांगितले. तिचं म्हणणं हे होतं की ठीक आहे, मी धमकी दिली, धमकी म्हणजे मी जे शब्द उच्चारले, जी लाईन होती जी तलवारीची, त्याचं तिनं स्पष्टीकरण नंतर दिलं. ठीक आहे. त्याचं स्पष्टीकरण तिनं सगळ्यांना पण दिलं आणि त्या बिग बॉसला पण दिलं. आतमध्ये ज्या प्रायव्हेट रूममध्ये जेव्हा ती गेलती, राकेश बापट आणि दिव्या शिंदे ही जेव्हा त्या रूममध्ये गेलते, सिक्रेट रूममध्ये, ते काय असेल ते, तर त्या रूममध्ये जेव्हा ते गेलते तेव्हा बिग बॉसला तिनं क्लिअर केलं की माझ्या म्हणण्याचा उद्देश काय होता आणि ही जी लाईन उच्चारली त्याचा अर्थ काय होता आणि त्याचं स्पष्टीकरण तिनं दिलं. पण हे टी व्हीवरती त्या शोमध्ये टी व्हीवरती हे दाखवलं नाही. आणि दुसरी गोष्ट, दिव्या शिंदेला बिग बॉसनी घराबाहेर काढलं नाही. ती स्वतःहून घराबाहेर आली, हा निर्णय तिचा होता. आणि हे तिनं बाहेर आल्यावर पत्रकार परिषदमध्ये मीडियाला सांगितलं आहे. सगळ्या काही गोष्टी तिनं क्लिअर केल्यात की बाबा हा माझा निर्णय होता, मला बिग बॉसनी काय बाहेर वगैरे काढलं नाही, माझा निर्णय हा स्वतःचा होता बाहेर येण्याचा. कारण की मी ह्या गोष्टीला कंटाळले होते, कारण की ते आतमध्ये तिला तेच उच्चारलं जायचं ना, तू भाषण करतेस, तू असं करतेस, तू बाहेरचं बोलतेस. तर हे ती करत पण नव्हती आणि तिला हे म्हणजे फोर्स यायचा समोरून की तू हे करतीस, तू हे करतीस. त्यामुळे ती एक प्रकारचं ह्या गोष्टीला कंटाळली होती की बाबा जे मी नाही करत ते बळच हे. तर मग त्यामुळं ती स्वतः तिचा निर्णय होता की मला बिग बॉसमध्ये नाही राहायचं, मला बाहेर यायचं आहे. आणि हे पण आपल्याला टी व्हीवरती नाही दाखवलं. बिग बॉसने का दाखवलं आहे, दिव्या शिंदे यांनी अशी धमकी दिली आणि त्यामुळं आम्ही हिला बाहेर काढत आहोत असं आपल्याला टी व्हीवरती दाखवलं. पण हे अर्ध खरं आहे, हे पूर्ण खरं नाही आहे.
बिग बॉसच्या बाहेर यायचा निर्णय हा दिव्या शिंदे यांचा स्वतःचा होता आणि हे आपल्याला टी व्हीवरती दाखवलं नाही. आणि हा का बोलतोय की खरे आंबेडकरवादी तुला सपोर्टच करणार नाही. तर ठीक आहे ना, हे बघ, जे रिअल आंबेडकरवादी आहे त्यांच्या पण मनात हा प्रश्न होता की दिव्या शिंदे असं बोलली तर कुठंतरी थोडंसं चुकीचं आहे. पण आपल्याला जे दाखवलं आहे ते आपल्याला जे आपण बघितलं आहे त्यावर आपण मनात आणतो ना की हा नाही असं नाही करायला पाहिजे. पण जे रिअल आहे जे 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 दाखवलंच नाही आपल्याला ते आपल्याला कळलंच नाही ना. आणि जेव्हा हे कळलं तेव्हा आपल्याला पण कळतं की खरं आहे. मग हे पण म्हणजे ज्या कोणाला सपोर्ट करायचा कोणाला नाही करायचा, हिचं खरंच चुकतं आहे का, हिचं खरंच बरोबर आहे का, हे जेव्हा तिनं सांगितलं आपल्याला बाहेर आल्यावर तेव्हा तर बरोबरच आहे ना. मग तेव्हा क्लिअर झाल्या सगळ्या गोष्टी. आणि मला वाटतं याने हा व्हिडिओ हिचा बघितला नसेल आणि जर बघितलाच असेल तर हा अनमोल अंडचो काय आणि जर बघूनसुद्धा हा व्हिडिओ हिच्यावर बनवतो आहे तर हा महाचुतिया आहे. हा चुत्यातला एक नंबर आहे. आता रोस्टर आहे, रोस्टर ठीक आहे, रोस्ट करणं हा कॉन्टेंटचा भाग आहे, काय अडचण नाही. तुम्ही त्याला एंटरटेनमेंटसाठी करा ना. तुम्ही असं सहजपणे कोणावर पण बोट नाही उचलू शकत. तिला पूर्णपणे जाणून घेतल्याशिवाय बघा, एखादी व्यक्ती आहे ज्याला आपण पूर्णपणे त्याचं ऐकलं नाही, त्याला पूर्णपणे जाणून घेतलं नाही, त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवतो आहे आणि ते पण अशा व्यक्तीवर व्हिडिओ बनवतो आहे जी व्यक्ती खरंच काहीतरी करते, जी व्यक्ती सोशल वर्कर आहे, जे समाजकार्य करते काहीतरी. म्हणजे आता आहे बघा, ती जर एक डान्सर असती, ती जर सिंगर असती, ती जर असंच कॉमेडियन असती, ती जर अशीच ॲक्टर असती तर ती बात अलग होती की तिला ट्रोल करणं, रोस्ट करणं, ठीक आहे. पण ती हाय कोण? ती समाजकार्य करणारी मुलगी आहे आणि असं कार्य करायला खूप धाडस लागतं. आणि त्या व्यक्तीला पूर्णपणे जाणून न घेता आपण त्याच्यावर असे व्हिडिओ नाही बनवले पाहिजे. मला तर फक्त एवढं सांगायचं आहे की अनमोल कोल्ही तू असशील एक रोस्टर, ठीक आहे, तुझे 1,00,000 असते ना सबस्क्रायबर, ठीक आहे, तुझ्याकडे एक चांगला प्लॅटफॉर्म आहे तर तू चांगलं काहीतरी एंटरटेन्स कर, रोस्ट कर, तुझ्या कॉन्टेंटचा भाग आहे तो, काय अडचण नाही. पण आपण असं एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे जाणून न घेता, त्याचं पूर्णपणे ऐकून न घेता असं डायरेक्टली कोणाला रोस्ट करू नये, ठीक आहे. आणि दुसरा मुद्दा हा असं बोलतो आहे की हे लोक दुसऱ्याच्या आई बहिणी काढतात, दुसऱ्याला ट्रोल करतात, इंस्टावर रोस्ट करतात, शिव्या देतात किंवा त्यांना ट्रोल करतात, असं काहीतरी घाण बोलतात. हा याचा विषय असा, हा याचं म्हणणं आहे. देतोय एकदाचे व्हिडिओ बघा. जय संविधान एक व्हिडिओ दाखवतो. ती कस्टमर तुझी वाट बघतायत. बडे कोणत्या तरी पोरीने दिव्या ताईला टीका केली तर हा तिला चांगल्या भाषेत उत्तर देऊ शकतो. पण नाही, हा तिला कॉलगर्ल वगैरे काय म्हणतोय आणि अशा नमुन्यांविरुद्ध तर पहिली ऍक्शन घेतली पाहिजे. यांच्यामुळे अजून चुकीचा संदेश जातोय. बावळट. हे जे लोक आहे ना ट्रोल करतात, ह्या लोकांना काही जातीवादी लोक हे स्वतःच इन्व्हाइट करत असतात. हे स्वतःच काहीतरी, समोरचे लोक स्वतःच काहीतरी असं बोलतात की समोरच्यानी शिव्या दिल्याच पाहिजे. आणि मग समोरचा जेव्हा हे जे लोक आहेत, जे समोरचे लोक जेव्हा यांना घोडे लावतात ना, तेव्हा मग हेच बोलतात की हां बघा, आंबेडकरवादी म्हणतोय स्वतःला आणि आता बघा कसं बोलतोय. तर हे असं असतं. त्यामुळं काही लोक शिवीगाळ करतात, ट्रोल करतात, येडवाकडं बोलतात, पण ते स्वतःहून नाही करत. त्यांना समोरच्यानी जेव्हा त्यांना समोरचं कोणी छेडीत नाही, समोरचं जेव्हा त्यांना कोणतरी काडी करत नाही तोपर्यंत ते शांत असतात. समोरच्यानी जर काडी केली तर मग ते घोडा लावतात आणि मग तुम्ही म्हणतात की हे बघा, हे आंबेडकरवादी विचाराचे लोक असे बोलतात. तर त्यांना त्यांचं उत्तर देणं हे गरजेचं असतं भाऊ. आणि काही लोक असे पण आहेत, ते प्रत्येक समाजामध्ये असू शकते बरं का. काही लोक असे पण आहेत की ते म्हणतात की खरंच हिनं गलती केली, दिव्या शिंदे यांनी खरंच काहीतरी अपशब्द बोलले, काहीतरी हिनं धमकी दिली, काहीतरी हिनं गलती केली, ठीक आहे. आता जे आपल्याला दाखवलं आहे ते आपल्याला दिसलं ते आपण ते बोलणारच, ठीक आहे. पण आता तिनं सगळं काही क्लिअर केलं आहे आणि तिचा व्हिडिओ म्हणजे सगळं काही तिनं पत्रकार परिषद घेतली आणि तिनं काय सगळं क्लिअर केलं आहे. आणि ते तुम्ही ऐकून घ्या आणि बघा आणि मग विचार करा की ती खरंच चुकली का नाही, ठीक आहे. त्यामुळं कोणालाही असं जाणून न घेता कोणावरही असं बोट उचलू नये, बस एवढंच सांगायचं आहे. बाकी तुम्ही रोस्ट करा, एंटरटेनमेंट करा, काय अडचण नाही. मी पण एक रोस्टर आहे,
मी पण असे बरेच व्हिडिओ केले, मी पण बऱ्याच लोकांना रोस्ट केलं आहे, पण ते दुसऱ्या चॅनलवर केलं. ठीक आहे, ते माझं दुसरं चॅनल आहे, काहीतरी त्याचा थोडाफार इश्यू आला आहे, त्यामुळं ते चॅनल सध्या स्टॉप झालं आहे. चॅनल तुम्हाला इथं दिसून जाईल. त्या चॅनलवर काही गलती नसताना दुसऱ्या चॅनलमुळं ते चॅनल रिमूव्ह झालं आहे आणि मी रिक्वेस्ट केली तसं ते रिकवर होईन. रिव्ह्यूमध्ये आहे ते सध्या. मी पण तेच करतो आहे, मी पण रोस्टरच आहे. म्हणजे असं मी काय स्वतःला म्हणजे लय मोठा रोस्टर असं म्हणत नाही, पण मी पण एक एंटरटेनमेंट करतो आहे, रोस्ट करतो आहे. ठीक आहे, आणि या सगळ्या एंटरटेनमेंटचा भाग आहे. करा तुम्ही, फक्त डायरेक्टली कोणावरही असं काही डायरेक्टली बोट उचलू नका, त्याला पूर्ण जाणून न घेता. ठीक आहे, बाकी काय नाही एवढंच. आणि अंडमोळ कोल्ही, दुसऱ्या वेळेस तू जरा रिसर्च करून व्हिडिओ बनवत जा. कोणावर व्हिडिओ बनवतो आहे आपण हे पण जरा लक्षात घ्या जा. आणि आपण म्हणजे कोणत्या व्यक्तीवर व्हिडिओ बनवतो आहे, रोस्ट करतो आहे, त्याला त्याची पूर्ण पहिलं तू त्याला समजून घ्या जा, जाणून घ्या जा, आणि नंतर तू तुझे रोस्ट व्हिडिओ बनवत जाय. ठीक आहे, काही अडचण नाही. हा एक एंटरटेनमेंटचा कॉन्टेंटचा भाग आहे, पण काही गोष्टी विचार करून करावात माणसाने. विचार करून कराव्या लागतात काही गोष्टी. ठीक आहे, बाकी काय नाही. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर असेच व्हिडिओ आता येत राहतील, कारण ते चॅनल जे होतं ते रिकवर होऊ किंवा नाही होऊ, पण मी विचार केला आता हे चॅनलवर असे व्हिडिओ म्हणजे हे चॅनलवर व्हिडिओ रोस्ट व्हिडिओ किंवा एंटरटेनमेंट कोणते तरी व्हिडिओ चालू करावा. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.